वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नमस्कार. आज हा एक विलक्षण योगायोग आहे असं म्हणावं लागेल, कारण सध्या मी गेले 2 वर्ष भांडारकर संस्थेमध्ये दर बुधवारी एक व्याख्यानाची मालिका सुरू केली होती. त्यात सर्वात अगोदर मी महाभारत हा विषय घेतला होता आणि त्यानंतर भागवत हा विषय घेतला होता. आणि भागवताचं आख्यान आता येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये संपणार आहे. आणि अशी एक चर्चा सगळे श्रोत्रे मंडळी, मी आणि इन्स्टिट्यूट अशी होती की ही मालिका पुढे चालू ठेवायची का, आणि चालू ठेवायची असली तर विषय काय घ्यावा. आणि त्याच्यामध्ये शिवपुराण आणि गणेश पुराण जे दोन्ही महाभारतापेक्षा अगदी वेगळे विषय आहेत असं म्हणायला लागेल, हे सुचवले जात असतानाच मला श्री पंडितांचा फोन आला की तुम्ही असं व्याख्यान द्यावं असं आम्ही प्रपोज करत आहोत, तर तुम्हाला आवडेल का, किंवा तुम्हाला तसं व्याख्यान देता येईल का. मला असं वाटतं की हा एक संकेत असू शकतो की मी जास्तीत जास्त ह्या विषयांचा अभ्यास करत राहावा अशी काहीतरी एक योजना असावी असं मला वाटायला लागलेलं आहे. आपल्याकडे गणपती म्हणजे अगदी कित्येक संत, कित्येक ऋषीमुनी त्यांची जर का भाषा वापरायची म्हटली, प्रत्येकाने गणपती हा कसा आदी देव आहे किंवा आदी वंद्य देव आहे ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला ज्ञानेश्वरांचीच फक्त मी 2 ओळी उद्धृत करत आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. ह्या एवढ्या छोट्या 2 ओळींमध्ये म्हणजे जेमतेम 10 शब्द असतील, परंतु गणपती हा का अगोदर, सगळ्यात अगोदर ज्याचं नमन का करावं ह्याचं थोडक्यात ज्ञानेश्वरांनी सार रूपाने सांगून टाकलेलं आहे. आणि निवड ज्ञानेश्वरच नव्हे तर आपल्या कित्येक ग्रंथांमध्ये कित्येक ऋषीमुनींनी हे सांगून ठेवलं आहे की सर्वात प्रथम वंदन हे गणपतीला. आणि म्हणून गणपतीचं एक नाव प्रथमेश असं आहे. जो प्रथम ईश तो प्रथमेश, जो प्रथम नमन करण्याचा ईश तो प्रथमेश. अशी आपल्याला कित्येक आख्यायिका आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण वाचतही असतो की अमक्या व्यक्तीने गणपतीची आराधना केली नाही आणि तशी न करताच कामाला सुरुवात केली आणि मग त्याला कामामध्ये विघ्न आली, किंवा एखादं काम सुरू करायचं असेल तर त्याच्यावरची विघ्न येऊ नये म्हणून आधीपासूनच गणपतीला आवाहन करून पहिल्यांदा विघ्नांचं परिमार्जन हे आधीपासूनच त्याची सोय करून ठेवावी. तर गण म्हणजे गणपती ह्या शब्दामध्ये गण ह्या शब्दाचा एक अर्थ दिशा असा पण होतो. आणि म्हणून कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताना दश दिशांकडून येणारी जी संकट, येऊ शकणारी जी संकटं आहेत त्यांचं निराकरण आधीच व्हावं म्हणून आपल्याकडे
सर्वात अगोदर गणपतीचं स्मरण करण्याची किंवा कलश स्थापना करताना सुद्धा अगोदर गणपतीची स्थापना करायची पद्धत आहे. गणपती हा जास्त करून पुत्ररूपाने सगळ्यांना अधिक माहीत आहे किंवा अधिक भावलेला आहे. आपण जर शिव आणि विष्णू ह्या दोन देवतांची तुलना करायची म्हटली तर विष्णू हा कुटुंबवत्सल नाही, परंतु शिव हा कुटुंबवत्सल आहे. आणि शिवाला एक पुत्र मोठा कार्तिकेय आणि दुसरा लहान गणपती. तर असा हा जो गणपती आहे, आपण कधीही गणपतीची कल्पना ही शिव पार्वतीला सोडून आपण कधीही करू शकत नाही. त्यामुळे गणपती म्हटला की तो शिव पार्वतीचा पुत्र, म्हणजे त्याच्यापेक्षा पुरातन कोण असा विचार केला तर शिव आणि पार्वती हे निश्चितपणे गणपतीपेक्षा पुरातन असं म्हणावं लागेल. मग असं असूनही गणपतीचाच मान आद्यपूजेचा कसा? तर आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की वय बघायचं नसतं, त्याची विद्या किंवा त्याची योग्यता, त्याचं ज्ञान हे बघायचं असतं. आणि त्यामुळे पिता जरी शिव आहे, पार्वती आहे माता, आणि ती दोघंही स्वतः वेगवेगळ्या तऱ्हेने अतिशय कर्तृत्ववान अशा दोन्हीही देवता आहेत, तरीसुद्धा अग्रपूजेचा मान हा गणपतीला दिला जाऊ शकतो. पण यापेक्षा मला महत्त्वाच्या एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. जर आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर सर्वत्र आपल्याला एक परमेश्वर, एक जगन्नियंता आहे असं प्रत्येकजण मान्य करतात. पण आपण जर का त्यांना विचारलं की ठीक आहे, मग हा जर परमेश्वर आहे तर तो दिसणार नाही हे उघड आहे, त्याचं आपण वर्णन करू शकणार नाही हेही कदाचित उघड आहे, पण आपण त्याला प्राप्त करू शकू का? तर जगातल्या इतर कुठल्याही भूभागात भारत सोडता सगळीकडे अशी मान्यता आहे की हा जो कोणी परमेश्वर आहे हा अप्राप्य आहे माणसाला. माणूस त्याची कृपा प्राप्त करू शकतो, परंतु तो त्या परमपदाला प्राप्त करू शकत नाही. भारतात जी संस्कृती आहे आणि या संस्कृतीमधून जेवढे काही विद्वज्जन ह्या संस्कृतीत उगम पावले, ज्यांनी त्यांच्या आपण म्हणू धर्माचा किंवा पंथाचा, त्यांच्या ज्ञानाचा प्रसार केला, त्यापैकी सर्वांना हे मान्य आहे की परमेश्वर जो आहे हा मनुष्याला प्राप्य वस्तू आहे. आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. फक्त कृपेची प्राप्ती एवढाच हेतू न ठेवून आपण संपूर्णपणे परमेश्वर पदाची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. आणि अशी ज्यांना त्या परमपदाची प्राप्ती होईल असे ऋषी मुनी द्रष्टा, त्यांना कवी असं पण नाव आहे, आणि त्यांच्या ज्ञानाचा विस्तार इतका अफाट होतो की मग प्रत्यक्ष वेद हे त्यांच्यासमोर प्रकट होतात. आपण म्हणतो की वेद हे अपौरुषेय आहेत, ते प्रकट स्वतःहून झाले, त्यांना कोणी रचलेलं नाही. पण मी जर म्हणेन की आज
वेदातली एखादी ऋचा माझ्यासमोर प्रकट व्हावी तर नाही होणार. एखादी नवीन ऋचा तर सोडाच, जुनी पण माझ्यासमोर प्रकट व्हावी म्हटलं तर नाही होणार. याचं कारण की ती माझ्यासमोर प्रकट होण्यासाठी जी काही ज्ञान साधना पाहिजे ती मी केलेली नसेल तर ते होणार नाही. पण तपश्चर्या, ज्ञानसाधना या माध्यमातून, आणि ह्या दोघांपेक्षाही एक वेगळा शब्द आपल्या संस्कृतीत वापरलेला आहे, तो आहे उपासना. तर तप, ज्ञान आणि उपासना ह्या तिन्ही गोष्टींचा संगम केला तर आपल्याला परमेश्वर पदाची प्राप्ती होऊ शकते. त्यालाच मोक्ष, त्यालाच बोधी, त्यालाच कैवल्य अशी नावं आहेत. आणि ती प्राप्ती कशासाठी, त्याचं उत्तरही आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतं. पण त्याचं उत्तर हेच आहे की ही मोक्षप्राप्ती किंवा बोधीची प्राप्ती किंवा कैवल्याची प्राप्ती ही आता माझं जीवन सार्थकी लागलं, आता मी चाललो, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा, हे तत्क्षणी सांगण्यासाठी नाही आहे. मोक्षप्राप्ती किंवा बोधीप्राप्ती झाल्यानंतर तुम्ही पूर्ण तुमचं पुढलं आयुष्य हे समाजकार्यासाठी, समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा ह्याच्यासाठी. आणि म्हणून ज्या तुकारामांनी म्हटलं की आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, त्याच तुकारामांनी आधी असंही म्हटलेलं आहे की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तर हे जे काही उपकारापुरतं आपलं जीवन झिजवणं हे केलं तरच त्या मोक्षाची सार्थकता आहे अशी आपली संस्कृती मानते. पण त्या अगोदर मोक्षप्राप्ती होऊ शकते आणि त्याच्यासाठी उपासनेची गरज असते. हे मला त्यातलं महत्त्वाचं वाटतं. आणि जी काही परब्रह्म हा निर्गुण आहे, परंतु तो निर्गुण जरी असला तरी सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी त्याला थोडं का होईना सगुणात्मक रूप हे घ्यावं लागतं. आणि म्हणूनच त्या निर्गुण परमेश्वराला प्राप्त करायचं असेल आणि तेवढी खडतर तपश्चर्या एकदम सुरुवातीला जमत नाही असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडे सगुण उपासनेची परंपरा सांगितलेली आहे. आणि ती परंपरा सांगत असताना आपल्या ऋषीमुनींनी हेही सांगून ठेवलं की आत्ता तुम्ही सगुण उपासना केली, मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी साध्य केलं, मग तुम्ही वरची पायरी घेतली आणि मग तुम्ही निर्गुणाची उपासना केली, असा भेदभाव नाही. सगुण उपासना करता करता तुम्हाला लक्षात येईल की सगुण आणि निर्गुण एकच आहे. तर आपल्याकडे असं जे काही ही जी काही परब्रह्म प्राप्ती आपण म्हणतो आणि त्या परब्रह्माचं सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जे काही सर्वप्रथम सगुण रूप प्रकट झालं आणि म्हणून त्या सगुण रूपाची उपासना करून आपण त्या निर्गुणापर्यंत जाऊ शकतो असं जे आपले ग्रंथ सांगतात, ते प्रकट होण्यामध्ये आपल्याकडे 4 देवतांची नावं सांगतात की नारायण हेही परब्रह्माचं सर्वप्रथम प्रकट झालेलं सगुण रूप हे नारायण आहे असं जे वैष्णव धर्मीय आहेत किंवा जे विष्णू परंपरेला मानतात ते नारायणाचं नाव सांगतात. जे शिवाला मानतात ते शिवाचं नाव सांगतात. जे गाणपत्य संप्रदायातले आहेत ते गणपतीचं नाव सांगतात. आणि जे भगवती संप्रदायातले आहेत ते देवीचं नाव सांगतात. पण या 4 पलीकडे
आपल्याकडे अजून एक व्यक्तिरेखा सांगितली जाते की जी आपल्याला निर्गुणापर्यंत पोचवू शकते, आणि ती म्हणजे सद्गुरू. त्यामुळे या चारही देवतांना सुद्धा आपण सद्गुरूच्या रूपाने कल्पू शकतो, किंवा आपल्याला जर भाग्य असेल तर आपल्याला एक असे सद्गुरूची प्राप्ती होते की ज्या सद्गुरूंच्या माध्यमातून, त्यांच्या शिकवणीमधून आपण डायरेक्टली तरी निर्गुण परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो, किंवा एखाद्या सगुण रूपाकडून निर्गुण रूपात आपण जाऊ शकतो. आणि तसं करत असताना पुन्हा जो प्रथमेश देव आहे गणपती, हा सगळ्यांची पहिली पसंत ठरतो. त्यामुळे आणि शिवाय तो पुत्ररूपाने आहे, त्यामुळे तो इतरांच्यापेक्षा जास्ती सहज प्राप्य आहे. कारण गणपतीची मी पुत्ररूप असा जरी शब्द वापरत असला तरी तो बालरूप हा आपल्याला गणपतीचा जास्ती अभिप्रेत असतो. तो मोदकप्रिय आहे, तो लंबोदर आहे, तो नटवर्य आहे, किंवा तो संगीत, नृत्य, कला ह्यांचा तो देवाधिदेव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वाणीचाही तो देव आहे. त्यामुळे वाणीची जी 4 रूपं सांगितली, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, तर ही 4ही रूपं ही जे सरस्वती संप्रदायाला मानतात ते सरस्वतीची पण ही 4ही रूपं सांगितली जातात, आणि गणपतीची पण ह्या 4ही रूपांमध्ये गणपती विराजत असतो असं सांगितलं जातं. गणपतीचं नाव घेताना आपण नेहमी बघतो की गणपतीचं नेहमी असोसिएशन हे एकतर ऋद्धी-सिद्धी ह्या दोघी त्याच्या पत्नी म्हणून, म्हणजे जगातल्या सर्व सिद्धी, आणि ऋद्धी म्हणजे सर्व तऱ्हेची समृद्धी, ही गणपती आपल्याला मिळवून देतो. तो नेहमी ऋद्धी-सिद्धी बरोबर असोसिएटेड असतो. तो विघ्नहर्ता पण आहे, त्यामुळे तो विघ्नांना जवळ येऊ देत नाही. गणपतीला पुष्कळ वेळेला आपण सरस्वती बरोबर असोसिएट करतो, आणि पुष्कळ वेळ गणपती आणि सरस्वतीची एकत्र उपासना ही करण्याची देखील पद्धत आहे. त्याचप्रमाणे गणपती आणि लक्ष्मी यांची देखील एकत्र उपासना करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून गणपतीच्या अगोदर आपण श्री हा शब्द लावतो, आणि गणपती आणि लक्ष्मी हे जेव्हा एकत्रपणे आपण त्यांची पूजा करतो, किंवा एकत्रपणे जेव्हा आपण त्यांची उपासना करतो, तेव्हा त्यातनं मिळणारं जे फलित आहे त्या फलिताचं नाव शुभ आणि लाभ असं आहे. म्हणजे ते तुम्हाला लाभही देईल, पण तो लाभ हा नेहमी शुभंकर लाभ असेल. तर आपल्याकडे हा एक मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यावर आपण बरीच चर्चा करण्याची ही एक हा मुद्दा आहे की आता आपल्याला जे मॉडर्न इकॉनॉमिक शिकवलं जातं त्याच्यामध्ये लाभ म्हणजे तिथे शिकवला जाणारा लाभ किंवा प्रॉफिट किंवा धनार्जन किंवा विकास, प्रगती, समृद्धी या ज्या सगळ्या व्याख्या आहेत, ह्या ज्या प्रत्येक धनार्जनाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आज आपण मान्य करतो आणि आपण म्हणतो की ह्याच्यामुळे GDP वाढला, ह्याच्यामुळे विकास वाढला, ह्याच्यामुळे देश आर्थिक संपन्न झाला, 150वरून आपण 11व्या नंबरवर गेलो वगैरे वगैरे. तर या लाभाची गणितं मांडत असताना आपण त्याच्यामधला शुभंकरता जर का काढून टाकत असलो, कारण
मॉडर्न इकॉनॉमिक्सला लाभ हा शुभंकर असायला पाहिजे असं काही मॉडर्न इकॉनॉमिक्सला वाटत नाही. म्हणजे ती त्यांची गरज नाही. त्यांच्या डेफिनेशनमध्ये लाभ म्हणजे जास्त पैसा हातात पाहिजे. मग तो कसा आला त्याला काहीही हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे जरी काळा पैसा आणि पांढरा पैसा अशी म्हणायची पद्धत असली तरी जर का तुम्ही एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला विचारलं तर तो सांगेल की छे 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 हे तुमची चूक आहे बरं का. मनी इज ऑलवेज मनी. देर इज नथिंग लाईक ब्लॅक ऑर व्हाईट. पण आपल्या संस्कृतीत मात्र लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोन भेद सांगितलेले आहेत. आणि जी लक्ष्मी शुभंकर नाही ती आपण लक्ष्मीबरोबर असोसिएट करत नाही. तिला आपण अलक्ष्मी म्हणतो. आणि ती आपण पूजनीय पण मानत नाही. ती आपण वांछनीय पण मानत नाही. त्यामुळे जी काही असोसिएशन आपल्याला दिसतं गणपतीचं आणि लक्ष्मीचं त्याच्यामध्ये जो श्री हा शब्द आहे की तो श्री हा शब्द पुढे व्याख्यायित करतो की आपला जो लाभ आहे तो शुभंकर लाभ असेल तरच तो आपल्या स्वतःला आणि आपल्या समाजाला खऱ्या रीतीने पुढे नेऊ शकेल. तर असं हे सगळं गणपतीचं असोसिएशन मला असं वाटतं की त्याचं जे प्रथमेश हे रूप आहे त्या रूपाशी हे सगळं गणपतीचं वर्णन सुसंगत आहे असं मला वाटतं. ह्याच गणपतीचं दुसरं नाव प्रमथेश असं आहे. आणि आपल्याकडे हेही सांगून ठेवलेलं आहे की जसं गणपतीचं असोसिएशन परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या वाणीशी जसं गणपतीचं असोसिएशन आहे तसंच अक्षर म्हणजे अक्षर लिपी अक्षर लेखन किंवा अक्षरांचं वळण अक्षरांची रचना किंवा अक्षरांचा अनुक्रम ह्या सगळ्याचं सुद्धा आपण असं मानतो की ह्या सगळ्यांची सुरुवात ही गणपतीनी केली. आणि गणेश विद्या असं जे काही अथर्व शीर्षात सांगितलेलं आहे तर बऱ्याच पंडितांनी बऱ्याच विद्वानांनी त्याची व्याख्या करत असताना असं सांगितलं की जी गणेश विद्या म्हणजे अक्षर लेखन लिपी लेखन ही जी काही कला आहे आणि सर्वात सुरुवातीला जे काही लिपी लेखनाचं तंत्र आपल्या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा आलं ते गणपतीमुळे आलं असं म्हटलं जातं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी गणपतीचं वर्णवपू असं वर्णन केलेलं आहे. जसा अक्षर त्याचप्रमाणे अंक हे देखील आपण गणपतीनी त्याची सुरुवात केली. गणपतीची ते देय आहे असं आपण मानतो. तर असा हा प्रथम वंदनारा जो गणपती आहे प्रथमेश नुसतं म आणि थ ह्या दोन अक्षरांची अदलाबदली केली तर तोच प्रथमेश हा प्रमथेश पण होतो. आणि गणपतीला तेही नाव आहे प्रमथेश किंवा प्रमथपती असं आपण गणपतीचं नाव मानतो. तर प्रमथ म्हणजे काय तर त्याचा प्रमथ ह्या शब्दाचा अगदी सोपा अर्थ बघायला गेलं आपण तर शिवाकडे असलेले जे काही विविध गण आहेत की जे नेहमी शिवाबरोबर असतात ते गण. आणि मग पार्वतीने असा विचार केला की फक्त शिवाचेच गण का म्हणून ते फक्त शिवाचंच ऐकतील. आपण काही सांगितलं तर ते म्हणतील नाही नाही आम्ही शिवाला विचारून मग करू. मग आपले पण काही गण असावेत म्हणून तिने पण गणांची निर्मिती केली आणि गणपतीची पण निर्मिती केली. आणि गणपतीला सांगितलं की तू ह्या गणांचा गणपती आहेस आणि जमलं तर शिवाच्या पण गणांचा तूच गणपती होऊन जा म्हणजे मला जास्त सोय होईल. तर
हा गण ह्या शब्दाचा किंवा प्रमथ ह्या शब्दाचा एक सोपा अर्थ गण. पण प्रमथ ह्या शब्दाला अजून दोन वेगळ्या छटा मला दिसतात. पहिला प्रमथ म्हणजे घुसळणे, आणि घुसळत असताना मंथन करणे, मथणे, ह्याचा आणि प्रमथ ह्या शब्दाचं खूप जवळचं नातं आहे. प्र हा उपसर्ग आपण त्याला लावलेला आहे. तर घुसळणं ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे, त्याच्यामधून काहीतरी वेगळं फलित निघणार आहे. आणि प्रमथ म्हणजे घुसळण्याची, मंथनाची क्रिया होत असताना किंवा मथण्याची क्रिया होत असताना कुठेतरी घर्षण आहे, कुठेतरी त्रास पण दिला जाऊ शकतो. तर दही घुसळताना कोणाला त्रास होत नसेल, पण जेव्हा समाज घुसळून निघतो तेव्हा निश्चितपणे ती एक त्रासदायक अशी प्रक्रिया असते. पण प्रत्येक त्रासदायक प्रक्रिया ही दुःखकारक असते असं नाही. कित्येक वेळेला त्रासदायक प्रक्रिया ही सुखकारक पण असू शकते. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे ज्या वेळेला प्रसूती होते आणि त्या प्रसूतीच्या वेळेला वेदना होतात, त्या त्रासदायक क्लेशदायक वेदना असतात, परंतु त्याचं फलित जे आहे प्रसूती ही नेहमी सुखकारक असते. त्यामुळे क्लेश आणि दुःख ह्यात फरक केलेला आहे. तर क्लेश जो दिला जातो, तर मथण्याची जी क्रिया आहे ती कित्येक वेळेला त्रास देणं, उत्पीडन करणं या अर्थाने सुद्धा मथ किंवा प्रमथ हा शब्द वापरला जातो. तर शिवाचं किंवा गणपतीचं वैशिष्ट्य काय, तर अशी जी कोणी त्रास देणारी मंडळी असतील ती निश्चितपणे ऊर्जावान आहेत. तर अशा व्यक्तींना एकत्र आणून एका विशिष्ट ध्येयासाठी, एखाद्या विशिष्ट लक्ष्यपूर्तीसाठी त्यांचा वापर करता येणं, आणि तो वापर करत असताना त्यांना अभिप्रेत असणारं, त्यांना लागत असणारं ट्रेनिंग त्यांना देता येणं किंवा ते ट्रेनिंग देण्याची सोय करणं. आणि मग असा जो काही एक गट तयार होईल त्या गटाचं नाव प्रमथ. आणि अशा प्रमथांचा पती तो गणपती. आणि नॅचरल आपण जर बघितलं की समाजामध्ये विनाकारण इकडे तिकडे फिरणारे आणि म्हणून समाजामध्ये काहीतरी काड्या करणारे अशी मंडळी आपल्याला खूप आढळतील. पण या मंडळींना योग्य वळण लावून, याच मंडळींना जेव्हा आपण सैन्याच्या रूपात बघतो किंवा सैन्याच्या रूपात ट्रेन करतो, त्यावेळेला ह्यांचं जे सामर्थ्य आहे, ह्यांची जी ऊर्जा आहे ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने वापरता येते. पण त्याच्यासाठी एक दोन गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे ट्रेनिंग आणि एक म्हणजे त्यांच्यासमोर एक विशिष्ट लक्ष्य किंवा ध्येय आपण देऊ शकलं पाहिजे. तर समाजामध्ये जी मंडळी अशी उगाचच इकडे तिकडे भटकतात, त्यांच्याकडे काम नाही असं ती म्हणतात, त्यांना योग्य ट्रेनिंग देऊन, योग्य ध्येय देऊन त्यांचा एक ऊर्जावान गट हा तयार केला जाऊ शकतो का, आणि तसा तो तयार होत राहावा, ती प्रक्रिया समाजात सतत चालत राहावी, यासाठी जे प्रतीक आपल्याकडे आहे ते प्रतीक म्हणजे प्रमथेश. तर जेव्हा आपण म्हणतो की गणेश हा उपास्य देवता आहे, आपण त्याची उपासना केली पाहिजे, तर ही उपासना करण्याची पद्धत काय असते, तर तो गणपती ज्याचं प्रतीक आहे, ज्या गोष्टीचं प्रतीक आहे ते आपण किती करू शकतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने हा विचार करायची गरज आहे
की आपण गणपतीचं व्रतवैकल्य करतो. आपण बरीच मंडळी इथे विघ्नहर्ता गणपती असा विचार करून आपण संकष्टी चतुर्थी करतो का, तर बाबा रे माझं संकट निवारण कर. पण तोच गणपती हा तो गणपती आहे, तो फक्त विघ्नहर्ता नाही आहे. आणि गणपती होण्यासाठी त्यांनी ट्रेनिंगचं नियोजन आणि एक डोळ्यासमोर ध्येय, ही जी काही त्रिपुटी आहे ह्याची त्यांनी निव्वळ सोय केलेली आहे असं नाही, तर ह्याच्यात त्याचं प्रावीण्य आहे. तर आपणही त्या अंगाने विचार करायची गरज आहे, तर आपण खऱ्या अर्थाने गणेशाची उपासना केली असं म्हणू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो गणपतीशी, तो मुद्दा सांगितल्याशिवाय गणपतीचं कोणतंही आख्यान मला वाटतं पूर्ण होऊ शकत नाही. तर मुद्गल पुराण असं आपल्याकडे एक पुराण आहे आणि गणेश पुराण अशी 2 पुराणं आपल्याकडे गणपतीची वर्णन करणारी आहेत. गणेश पुराणाची सुरुवात करताना जी एक कथा सांगण्यात आलेली आहे ती अशी की मुळात गणपतीचं हे सगळं गुणवर्णन हे सर्वप्रथम ब्रह्मदेवाने व्यासांना केलं. आणि का केलं, तर व्यासांनी बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास केला, बऱ्याच ग्रंथांचं त्यांनी विवेचन केलं, बऱ्याच ग्रंथांची सुसूत्र मांडणी केली. आणि आपण असं म्हणतो की वेदव्यास असं त्यांचं नाव, कारण त्यांनी वेदामधल्या ज्या सगळ्या ऋचा होत्या त्या सगळ्या ऋचांचं योग्य असं वर्गीकरण करून त्यांना मंडलं वगैरे असं त्याची एक व्यवस्थित त्याला एक स्वरूप हे व्यासांनी दिलं. त्याशिवाय व्यासांनी महाभारत हा एक अतिशय मोठा असा ग्रंथ लिहिला की जो ग्रंथ आज जगातला सर्वात मोठा ग्रंथ कोणता, ह्याचं उत्तर महाभारत. आणि इतर देशांमध्ये जे कोणतेही मोठे ग्रंथ म्हणून म्हटले जातात हे या महाभारताच्या 1/20 इतकेही मोठे नाहीत. इतकं हे मोठं महाभारत हा ग्रंथ जो व्यासांनी लिहिला. पण हे दोन्ही करत असताना व्यासांनी गणेशाची वंदना केलेली नाही. तर जेव्हा ते पुराण लिहायला बसले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या मनासारखं जुळून येत नाही. ना आपल्याला सुरुवात नीट जमते, ना आपल्याला मध्य नीट जमतोय, ना आपल्याला समारोप नीट जमतोय. तेव्हा असं का होत असावं, मी इतका विद्वान असूनही असं का होत असावं, म्हणून ते ब्रह्मदेवाला विचारायला गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की हे सगळं करत असताना तू अगोदर गणपतीची आराधना केली नाहीस. तेव्हा मी तुला गणपतीच्या आराधनेची जी पद्धत आहे ती मी तुला शिकवतो. तू त्या पद्धतीचा वापर कर, तू गणपतीची आराधना कर. आणि अशा प्रकारे व्यासांनी जेव्हा 10 वर्ष गणपतीची आराधना केली त्यानंतर व्यासांना इतर पुराणं लिहायला जमली. कदाचित महाभारत पुराणही त्यानंतर लिहिलेलं असावं. मुद्गल पुराणात, मी मुद्गल पुराणाकडे का वळते त्याचं कारण आहे की मुद्गल पुराणात गणपतीला म्हणजे गणपतीने वेगवेगळे अवतार घेतले. सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापरयुगात, कलियुगात. आणि त्या अवतारांमध्ये गणपतीने फार मोठ्या प्रमाणावर राक्षसांशी किंवा असुरांशी युद्ध केली आणि त्यांचा पराभव केला. पण मुद्गल पुराणामध्ये ज्या राक्षसांची वर्णनं आलेली आहेत त्यांची नावं सुद्धा कशी आहेत
तर मत्सरासूर, मदासूर, मोहासूर, लोभासूर, क्रोधासूर, कामासूर, ममासूर म्हणजे ममत्व आणि अभिमानासूर म्हणजे हे जे काही 8 माणसाच्या मनातले विकार आहेत. परंतु मुद्गल पुराणात हेच विकार हे दैत्य रूपाने आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि ह्या दैत्यांचं परिमार्जन किंवा ह्या दैत्यांवर गणपतींनी वेगवेगळी रूपं घेऊन विजय मिळवला असं वर्णन आपल्याला मुद्गल पुराणात वाचायला मिळतं. आता जर आपण असा विचार केला की ही एक कथा आहे आणि अशा प्रकारे खरोखर असे राक्षस असे असुर झाले असतील आणि गणपतींनी त्यांच्याशी युद्ध केलं असेल आणि गणपतींनी त्यांच्यावर विजय मिळवला असेल, मग आज माझं त्या युद्धाच्या वर्णनाशी आज माझं काय देणं घेणं. पण ही जी नावं वाचली तर असं वाटतं की ते जे काही युद्ध आहे ते युद्ध आजही चालूच आहे. कारण ह्या 8ही प्रकारच्या राक्षसांची युद्ध केल्यानंतर प्रत्येक वेळेला शेवट असा आहे त्या युद्धाचा की शुक्राचार्य हे जे दैत्यगुरू होते, ह्या दैत्यगुरूंनी त्या असुरांना जेव्हा आता पराभव अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे, मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे, अशा वेळी शुक्राचार्य तिथे मध्ये पडतात आणि त्या असुराला सल्ला देतात की अरे बाबा आता थांबव युद्ध आणि तू ह्या गणपतीला शरण जा आणि त्याची क्षमा माग, म्हणजे तो तुला जीवदान देईल. आणि अशा प्रकारे हा प्रत्येक असुर युद्धाच्या शेवटी त्यांनी गणपतीची शरण घेतली आणि गणपतीने त्यांना कोणाला पाताळ लोकात पाठवलं, कोणाला समुद्रात पाठवलं किंवा तुम्ही आता जगातल्या लोकांना त्रास देऊ नका असं सांगून त्यांना परत पाठवलं असं वर्णन आहे. इतर ज्या राक्षसांशी गणपतीने युद्ध केलं म्हणजे सिंधुरासूर असेल किंवा नरांतक, देवांतक असे असुर असतील आणि इतर बऱ्याच असुरांची वर्णनं आपण ऐकतो ज्यांच्याशी गणपतीने युद्ध केलं, त्या सगळ्यांना मात्र गणपतीने ठार केलं होतं. हे 8 मात्र गणपतीने सोडून दिले. तर मला असं वाटतं की ह्या मुद्गल पुराणाचं पूर्ण जर आपण विचार केला तर ही जी काही गणपतीची उपासना म्हणून आपण म्हणतो, ह्या उपासनेमधलं जे मूळ त्याचा जो गाभा आहे तो गाभा हाच आहे की आपण जोपर्यंत ह्या 8 मनोविकारांवर विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण गणपतीची उपासना ही व्यवस्थित केली असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून आज गणपती मंदिरात आणि जागृत अशा गणपती मंदिरात मी खूप लहान तोंडी मोठा घास असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की ह्या 2 गोष्टींचा आपण सर्वांनी विचार करा की पहिली गोष्ट की गणपती ही उपास्य देवता आहे आणि तिची उपासना करताना हे जे 8 मनोविकार आहेत ह्यांच्यावर पहिल्यांदा आपण विजय मिळवायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की गणपती असो किंवा इतर ज्या आपल्याकडे देवी देवता आहेत ज्यांची आपण सगुण रूपामध्ये उपासना करतो, हे सगळे जे काही उपास्य देवता आहेत ह्यांच्या उपासनेमधून शेवटी आपल्याला ज्ञान, मोक्ष आणि समाजकार्य हे मिळवणं हे त्यातलं ध्येय आहे. परंतु आज आपण सगळीकडे बघतो की
ही गणपतीची कथा असो किंवा रामाची कथा असो किंवा कृष्णाची कथा असतो, आपण जे सुशिक्षित समाज आहोत आणि आपण स्वतःला पुरोगामी किंवा ज्याला मी म्हणते सॅनिटाइज्ड हिंदू म्हणजे मी देवाचं देव पण बाजूला काढणार, त्यातलं फक्त मनोरंजनात्मक जी कथा आहे त्या मनोरंजनाचा भाग फक्त मी मान्य करणार आणि वा किती मनोरंजनाची कथा आहे असं आपण प्रत्येक आपल्या ग्रंथामध्ये वर्णलेल्या कथेकडे बघणार. हे मी सॅनिटाइज्ड हिंदू किंवा सॅनिटाइज्ड हिंदुइझम असा मी त्याला शब्द वापरते. तर हे करत असताना मग ज्याला उपास्य म्हणायचं नाही त्याला आपण वेगळं नाव दिलंय मायथॉलॉजिकल. आणि म्हणून आपण आज जो आपला सुशिक्षित उच्चभ्रू समाज आहे, आपल्या समाजाने ह्या सगळ्या गोष्टींना मायथॉलॉजी असं नाव दिलेलं आहे. मायथॉलॉजी किंवा मिथिकल किंवा मिथ्या म्हणजे खोटं, जे घडलं नाही किंवा ज्याला काही अर्थ नाही, अर्थार्थी. तर थोडक्यात सांगायचं तर हा मिथिकल किंवा मायथॉलॉजी हा शब्द आला कुठून, तर ह्याचा उगम आपल्याला रोमन आणि ग्रीक लोकांच्या लढायांमध्ये आपल्याला हा उगम दिसून येतो. ग्रीको रोमन वॉर्स, ज्याच्यामध्ये ग्रीकांचा पराभव झाला आणि रोमनांचा विजय झाला. आणि ग्रीकांचं जे लिटरेचर होतं, साहित्य होतं, ते असं काल्पनिक मनोरंजनात्मक, परंतु त्याच्यामध्ये जे हिरो हिरोईन्स होते ते सगळे निसर्ग देवता किंवा निसर्ग देवी होत्या. मग सूर्य असेल, समुद्र असेल, मग बुद्धीची देवता असेल, चंद्र असेल. तर अशा ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या निसर्ग देवतांना हिरो आणि हिरोईन किंवा व्हिलन ह्या रूपात कल्पून ग्रीकांनी फार मोठं साहित्य निर्माण केलं होतं. ते खरोखरी मिथिकल होतं, कारण तो सगळा कल्पनारम्यतेचा भाग होता. ते साहित्य ग्रीकांवर विजय मिळवल्यानंतर रोमनांनी वावा काय सुंदर साहित्य आहे, कारण साहित्य आहे, सुंदर आहे, ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं. मात्र ग्रीकांची जी संस्कृती होती निसर्गपूजक किंवा इतरत्र जिथे कुठे निसर्गपूजक संस्कृती होती, रोमनांची पण निसर्गपूजक संस्कृती होती. परंतु 3ऱ्या शतकात ज्या वेळेला रोमन साम्राज्य बुडायला लागलं असं वाटलं त्या सम्राटाला, आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता हे रोमन साम्राज्य ढासळतंय, की ह्याला एखाद्या धरून ठेवायसाठी एखाद्या बाइंडिंग फोर्सची गरज आहे. मग एक झेंडा, एक राष्ट्रगीत, एक अमुक, एक तमुक, एक घोषणा, एक घोषवाक्य, तसं काय असू शकतं. तर त्याला असं वाटलं की येशू ख्रिस्त हे ते प्रतीक होऊ शकतं. आणि म्हणून तो रोमन राजा जो होता त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी दवंडी पिटली की जे कोणी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होणार नाहीत त्यांच्यावर रोमन साम्राज्य तुटून पडेल आणि त्यांचा नाश करेल. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा रोमन साम्राज्य हे ख्रिश्चॅनिटीच्या झेंड्याखाली एकत्र आलं. आणि मग त्यांनी युरोपामध्ये आणि इतरत्र सगळीकडे त्यांच्या स्वाऱ्या आणि विजय रथ त्यांचा दौडत गेला. तर जिथे जिथे ह्या निसर्गपूजक संस्कृती होत्या त्या सगळ्यांना पागान असं नाव दिलं. आणि हे पागानिझम हे ख्रिश्चॅनिटीला मान्य नाही, तेव्हा जे कोणी पागान संस्कृतीचे अनुयायी असतील त्यांना नष्ट करणं. आणि अशा प्रकारे ख्रिश्चॅनिटी ही 3ऱ्या शतकापासून तर आपल्या देशात जोपर्यंत इंग्रज आले तोपर्यंत अव्याहतपणे चालू होती. आणि असे ते इंग्रज जेव्हा आपल्या देशात आले आणि त्यांनी बघितलं पुन्हा एकदा बघितलं निसर्गपूजा,
पुन्हा एकदा बघितलं मोठं साहित्य, मोठा ग्रंथ भंडार, आणि तो सगळा ह्या निसर्ग देवतांना समोर ठेवून लिहिलेला आहे. तेव्हा इंग्रजांनी काय म्हटलं, ओ जसे ते ग्रीक मॅथॉलॉजी होती तशी ही तुमची हिंदू मॅथॉलॉजी. त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही. चुकलं कोणाचं? आपलं चुकलं. आपल्याला लक्षात नाही आलं की ही आपली मॅथॉलॉजी कशी होऊ शकते. कारण आपल्या ज्या देवी देवता आहेत ह्या उपास्य देवी देवता आहेत. ग्रीकांच्या देवी देवता उपास्य देवता नव्हत्या. तर पण असो, 250 वर्षांचा इंग्रजांच्या संपूर्ण राज्याचा प्रभाव म्हणूया, किंवा त्यांनी जे आपल्याला पुरोगामित्वाचे धडे शिकवले त्या धड्यांचा प्रभाव म्हणूया, आपली इतकंच पुरोगामी होण्याची तळमळ म्हणूया. पण आपण हे मान्य केलं की आपल्या देवता सुद्धा ह्या उपास्य देवता नाहीत, त्या सगळ्या मॅथॉलॉजी आहे, मिथ्या आहे. तर मला हा प्रश्न सगळ्यांना विचारावा असं वाटतो की ह्या गणपती समोर, ज्याला आपण जागृत देवस्थान म्हणतो, अशा गणपती समोर बसून आपण आपल्या ह्या गणेश, शिव, पार्वती, विष्णू आणि इतर सगळ्या ग्रंथांमध्ये वर्णनेल्या ज्या देवी देवता आहेत, ज्यांची आपण उपासना करतो, आणि आपल्याला फरक कळतो उपासना आणि मनोरंजन ह्यातला फरक जर आपल्याला कळत असेल तर आपण हिरिरीने आपल्या देवी देवतांचं मॅथॉलॉजी हे वर्णन अमान्य केलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे. आणि आपल्या कित्येक युनिव्हर्सिट्यांमध्ये लेटेस्ट फॅशन आलेली आहे. किती फॅशन म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी म्हणते वी आर असोसिएटेड विथ दॅट फॉरेन युनिव्हर्सिटी. मग ती फॉरेन युनिव्हर्सिटी मोठी आहे म्हणून आम्ही पण मोठे आहोत, आणि ती फॉरेन युनिव्हर्सिटी मॅथॉलॉजी नावाचं एक सब्जेक्ट शिकवते म्हणून आम्ही पण शिकवणार आहोत. हो, थांबव. आणि ते जे सिलेबस सांगतात तेच आम्ही पण शिकवतो, आणि म्हणून आम्ही पण आपल्या देवांना आपल्या सगळ्या युनिव्हर्सिट्यांमध्ये नवीन मोस्ट फॅशनेबल सब्जेक्ट इज मॅथॉलॉजी, आणि त्यामध्ये आपण आपल्या देवी देवतांचं उपास्यता काढून टाकत त्यांचा मनोरंजनात्मक असं रूप आपण त्या मॅथॉलॉजीमध्ये शिकत आहोत, ह्याचा आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. पाऊस येतोय, त्यामुळे हे खरं व्हावं असा हा मेघराजाचा प्रसाद आहे असं मी मानते. आणि आपण पाऊस असूनही माझं शांतपणे ऐकून घेतलं तर सर्वांचे आभार, गणपती संस्थांचे आभार. नमस्कार. अतिशय विचार